काय तुमचेही सांधे दुखतात आणि तुम्हालाही सांधे होत आहे, तुमच्याही पायाचे गोळे चढतात आणि हातापायाला मुंग्या येतात, मग आता काळजी कशाला करता? ऑनलाईन एकदम जालीम घरगुती उपाय बरं का. तर ज्याला सांधीवात आहे ना त्याला माहिती बरं का सांधीवातीचं दुखणं काय असतं ते. आणि सांधीवातीचं दुखणं अख्ख्या शरीराला बाधत असते, कारण की आपल्या शरीरात आहे ना सगळ्या अवयवाला दुखणं चालू होतं. सांधीवाताच्या माणसांना आपल्या शरीरात जेवढे अवयव आहेत ना तेवढे सगळे दुखायला चालू होत असतात. कधी आपल्या हाताचे बोट दुखत असतात, कधी मनगट दुखत असतं, तर कधी हे बाजू दुखत असते, कधी गुडघे दुखत असतात, कधी पिंढरे दुखत असतात, तर कधी पायाचे चाळे दुखत असतात. म्हणजे पायाचे चाळे म्हणजे जिथं आपले पैंजण घालत असतो ना आपण तिथं ते दुखत असतात, म्हणजे त्याला पायाचा चाळा म्हणतो आपण, तिथं दुखत असतात. आणि बरेच लोकांना तर इतका त्रास होतो ना की चालताना सुद्धा आहे ना तिथं आवाज येतो, टकटक असा आवाज येत असतो पायातनं, आणि गुडघ्यातनं सुद्धा तसंच आवाज येत असतो बरं का. आणि ज्यांना सांधीवात आहे ना त्यांचे सांधे सतत दुखत राहतात आणि त्यांनी किती उपचार केले ना तर राहत नाही. मग आता दवाखान्यात न जाता, गोळ्या औषध न घेता, इंजेक्शन न घेता घरच्या घरी आपल्याला असं इलाज करायचं ना की असू द्या किती म्हणजे किती सांधे दुखणे असू द्या सगळे जाणार आहेत बरं का. आणि ते बी आपल्याला फक्त हा इलाज एकदाच करायचा आहे बघा, आपल्या सांधे दुखीला लगेच फरक पडणार. एका वापरातच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला किती 100% पेक्षा किती तुम्हाला फरक जाणवते, ते तुम्हाला पहिलेच वापरात कळणार आहे बरं का. तर सोपी पद्धत आहे एकदम, जे वस्तू आहे त्या घरगुती आहेत, आपल्या घरातल्याच येतं आणि जास्त त्रास घ्यायची गरज नाही बनवायला सुद्धा. एकदम सोपी पद्धत आहे बरं का. तर त्यासाठी आहे ना आपल्याला दालचिनी लागणार आहे. आता दालचिनी तर तुम्हाला माहितीच आहे घरात उपलब्ध असते, तर ही आपली अशी दालचिनी असते जी मसाल्यात भेटत असते ना, त्या दालचिनी आपण घेतल्यात. आणि त्या दालचिनीपासून आपले सांधे दुखीची कायमची कटकट घालवायची आपल्याला. किती आपली सांधे दुखणे असू द्या बरं का, आपले हात पाय किती दुखू द्या, किती गुडघे दुखू द्या, त्याच्यावर आपल्याला हा जालिम उपाय म्हणजे ही दालचिनी. चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि ह्या दालचिनीपासून आपल्याला काय रेमेडी तयार करायची, कसं औषध बनवायचे, ते किती वेळ लावायचे आणि कशामुळे आपली सांधे दुखणी राहणार आहे, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघू. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की आपण फक्त दालचिनीच वापरणार नाही, ह्याच्यात 1-2 वस्तू ऍड करणार आहे आपण. त्या वस्तू काय ऍड करणार ते सुद्धा बघावं लागणार आहे आपल्याला. आणि ते बनवतोय कसं आणि बनवल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करतोय आपण आपल्या सांधे दुखणीवर, हे सुद्धा तेवढंच बघणं जरुरी आहे बरं का. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आता आपण गॅस पुढे आलेलो आहे आणि आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेली. आता आपण गॅस पेटवू आणि तुम्हाला दिसत असून कढईमध्ये तेल ओतलेलं आहे मी. तर हे तेल कशाचं हे पण मी तुम्हाला नंतर सांगते. आता आपण कढईत तेल ओतलेलं आहे, 1 फुलपात्र तेल आपण असं कढईत ओतून घेतलेलं आहे. आता गॅस फास्ट आहे आपला, तेल गरम होस तर परत आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल तापू द्यायचं, त्यामुळे आपण गॅस इथं फास्ट केलं आहे. आता आपलं तेल तापलेलं बरं का, कारण की वाफ लागायला लागले हाताला. तेल गरम झालंय का नाही हे अशा प्रकारे बघायचं, म्हणजे कळतं तेल गरम झालंय. आता आपल्याला गॅस आहे ना बारीक करून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅस बारीक केलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यात काय काय सामान टाकायचं ना ते पण मी तुम्हाला इथं सांगते. तर आपण इथं दालचिनी घेतलेली आहे बघा, तुम्हाला दिसत असं इथं दालचिनी घेतलेली. तर ह्या दालचिनीचा उपयोग आपल्याला ह्याच्यात टाकायला कसं करायचं आहे ते बघूया. तर आता तुम्ही बघा इकडं की मी इथं झेंडूबाम घेतलेला आहे. तर झेंडूबामचा आपल्याला उपयोग करायचा आहे. झेंडूबाम जर तुम्हाला सण होत नसेल तर तुम्ही इथं विक्स वापरलं तरी चालेल, पण झेंडूबाम जरा जालिम असतो आणि झेंडूबामच्या वापराने जरा जास्त फायदा आपल्याला भेटतो. त्यामुळं सहसा आपल्याला झेंडूबामच इथं वापरायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ही दालचिनी घेतलेली ना ती अशी झेंडूबाममध्ये बुडवायची हे अशा प्रकारे. आणि हे आपल्याला इथं हे अशी तेलात दालचिनी सोडायची. तर सगळ्याच आपल्याला दालचिनी जेवढ्या पण आपण टाकणार आहे ह्याच्यात त्याला आपल्याला असंच विक्स लावून म्हणजे हे झेंडूबाम लावून आपल्या तेलात सोडायचं आहे हे अशा प्रकारे. तर आता आपल्या सगळ्या दालचिनीला आपल्याला झेंडूबाम लावून आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर 1 फुलपात्र मी घेतलेलं आहे तेल आणि 1 फुलपात्र तेलाला आपण 5 तुकडे टाकतोय बरं का दालचिनीचे. मध्यम आकाराचे, लय मोठे पण नाही लय बारके पण नाही, असे 5 तुकडे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. आणि त्याला आपण झेंडूबाम लावलेला आहे आणि झेंडूबाम लावून आपल्याला ह्या तेलात टाकायचे. आता ते थोडंसं मिक्स होस्तर आहे ना आपल्याला इथं मीठ घ्यायचे. आता हे मीठ आहे जे खायचं मीठ असतं, जे आपण दररोज वापरत असतो आपल्या जेवणात, ते मीठ आहे. आता हे मीठ आपल्याला 1 चमचा इथं टाकून घ्यायचे. तर 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. 1च फुलपात्रात तेल घेतलेलं त्यात 1 चमचा आपण मीठ टाकलेले.
आणि 5 तुकडे आपण दालचिनीचे टाकलेले आहेत, मध्यम आकाराचे, लय मोठे पण नाही लय बारके पण नाही. हे आपल्याला मस्तपैकी असं तेलात मिक्स होऊ द्यायचंय. आपली कितीही सांधे दुखू द्या, ह्या वापराने आहे ना लगेच तुमची सांधे दुखी राहणार आहे बरं का. आणि तुम्हाला फायदा भेटल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला फायदा 100% ह्याचा होणारच आहे बरं का. तर हे चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यात अजून एक वस्तू टाकायची बरं का. आता इथं तुम्ही बघू शकता आपण लवंगा घेतलेले आहेत. तर हे लवंगा 6 ते 7 लवंगा घेतलेले आहेत मी इथं. आणि लवंगा आपल्याला ह्या तेलात टाकून द्यायच्यात. तर आता आपण एक फुलपात्र तेल घेतलेलं बरं का. आणि त्या तेलात आपण मीठ टाकलेलं, दालचिनी टाकली, लवंगा टाकले आणि विक्स टाकलेले म्हणजे झेंडूबाम टाकलेले आपण ह्याच्यात. तर आता हे तेल व्यवस्थित असं कडू दिलेले आपण. आणि आपले जे आपण दालचिनी लवंगा टाकल्या त्या करपल्यात चांगल्या करपू द्यायच्यात आपल्या तेलात, जेणेकरून आहे ना सगळा अंश त्याचा तेलात उतरला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथं दालचिनी आणि लवंगा एकदम करपून गेलेले आहेत. तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे तेल आहे ना थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर ह्याचा कसा उपाय करायचा आहे, म्हणजे कसा उपयोग करायचा ह्याचा ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला अगोदर हे तेल थंड होऊ द्यायचं आहे. तर आता आपण इथं कढई घेऊन आलेलो आहे बरं का. आणि हे तेल आहे ना आपलं कोमट झालेलं आहे, एकदम गार झालेलं नाही, कोमट झालेलं आहे. आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला अशा डब्यात एका काढून घ्यायचंय. तर ह्याला गाळून घ्यायचं नाही बरं का, हाय तसंच घ्यायचंय. ह्याच्यात जे मीठ आहे, लवंगा आहेत, दालचिनी आहे, ते सगळं ह्याच्यात असंच राहू द्यायचं आपल्याला. आणि ठेवताना हे तेल काढून ठेवायचंय ना ते आपल्याला एकदम बंद डब्यात ठेवायचं बरं का, जेणेकरून ह्याचा वास गेला नाही पाहिजे. आणि ज्या टाइमला आपल्याला हे तेल वापरायचं ना थोडंसं कोमट करायचं आणि वापरायचं. आपल्याला गार तेल वापरायचं नाही बरं का. सांधे दुखीला आपल्या कोमट तेल करायचं हे आणि कोमट तेलच आपल्याला वापरायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही हे जे आपण तेल बनवलं होतं हे आपल्याला डब्बा बंद करून ठेवायचं बरं का, असं उघडं ठेवायचं नाही. तर त्याला आपल्याला असं झाकण लावून हे तेल ठेवायचंय. आणि ज्या टायमिंगला आपल्याला हे तेल वापरायचं ना त्या टायमिंगला कोमट करायचंय, गार तेल वापरू नका. कोमट करूनच आपल्याला सांधे दुखतात तिथं आपल्याला लावायचे. तर आता आपल्या पायाचे सांधे दुखत असतात, हाताचे सांधे दुखत असतात आणि कुणाकुणाचे गुडघे दुखत असतात बरं का. गुडघे दुखत असतात, कुणाकुणाचे तर ना हाताचे बोट सुद्धा दुखतात. हा, बोट सुद्धा दुखतात आणि हाताचे बोट दुखतात. परत हे लाईन असते ना हे दुखत असते, कारण की ज्यांना ज्यांना सलाईन लावलेले असतात बघा त्यांचा हे सगळा भाग दुखत असतो. ज्या लोकांना सलाईन चालू असतील किंवा सलाईन लावलेले असतात त्या लोकांना माहिती असतात. आता सलाईन जर आपण 10 वर्ष जरी झालं ना आपल्या सलाईन लावून आणि सतत 8-15 दिवस जर आपल्या सलाईन लावत राहिलं ना तर आपला हात दुखत असतो, हात पूर्ण बरं का. ज्या टायमिंगला आभाळ येतं म्हणजे पावसाचे दिवस चालू होतात, आभाळ आलेला असतं ना त्या टायमिंगला आपल्या सांधेवातीच्या लोकांना जास्त त्रास होत असतो बरं का. त्या टायमिंगला काय होतं माहिती का, आभाळ आल्याच्या नंतर आपले हात पाय दुखायला चालू होतात. ज्याला सलाईन लावतात त्यांची हे बाजू अशी दुखायला चालू होती, बोट दुखायला चालू होतात, सुजत्यात. आणि त्याच्यानंतर ही बाजू सुद्धा आपली दुखत असते, सुजत असते, हे मनगट दुखत असतं, सुजत असतं. परत हे ह्या साईडनं सगळा हा पूर्ण हात आपला म्हणजे ह्या खांद्यापासून आपला हात दुखत असतो, ते हे सगळं दुखत असतं हात बरं का. तर आपल्याला वाटतं की आपला हात दुखतोय, पाय दुखतात, पिंटऱ्या दुखतात, त्यानंतर कोपरे दुखत असतात, आपला खांदा दुखत असतो. जिथं जिथं आपल्याला वाटतंय ना की आपल्या शरीरातला कोणचा अवयव आपला दुखतोय, कोणचा भाग आपला दुखतोय, आपल्याला वाटतंय शरीरातला हा भाग आपला दुखतोय, तिथं आपल्याला ह्या तेलाने मालिश करायची. आता तुम्ही म्हणतात मालिश कशी करायची, मालिश एकदम जोर जोरात करायची नाही बरं का. जेवढ्या नसा आहेत ना आपण जेवढी जास्त मालिश कर ना ते नसा फुगतात म्हणजे सुजतात नसत त्या सगळ्या. आणि ते नसा सुजल्याच्या नंतर आपले हात दुखत असले तर जास्त दुखायला चालू होतात, आपले पाय दुखत असले तर जास्त दुखायला चालू होतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, एकदम हलक्या हाताने मालिश करून घ्यायची. आपले काही दुखू द्या, पाय हात दुखू द्या, हलक्या हाताने मालिश करून घ्यायची कोमट तेलाने. आणि ते तेल आपल्या शरीरात मोरू द्यायचे. त्याच्यानंतर बघा 100% तुम्हाला फरक पडणार आहे. किती तुमची सांधेवात दुखलेली असू द्या, दुखत असू द्या, ते लगेच राहणार आहे. पहिल्यांदाच लावा, तुम्हाला 100% पेक्षा किती फरक पडतो हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की 100 पैकी 100% तुम्हाला फरक पडणार आहे पहिल्याच वापरात बरं का. तर तुम्हाला हा उपाय कसा वाटला, जो मी घरगुती उपाय केलाय तर तुम्हाला कसा वाटला हे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा उपाय तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यानंतर सुद्धा मला कमेंट करून सांगा की आम्हाला फायदा भेटलेला आहे म्हणून. आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघता त्याची पण मला कमेंट करून सांगत जा, मी
तुम्ही कोणत्या गावातून बघता म्हणून. तर चला भेटूया आपण अशाच नवीन नवीन माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.